स्वामी आपल्याला या स्वार्थी जगामध्ये वाईट लोकांपासून कसं वाचायचं आणि चांगल्या मार्गावर कसं राहायचं याबद्दल उपदेश करतात. स्वामी या जगात इतकं काही बदलून गेलंय, स्वार्थ, फसवणूक, आपलंसं वाटणाऱ्यांचं बदललेला चेहरा. कधी कधी वाटतं चांगुलपणाचं काही मोल राहिलं का. मन आज माझं थकलं स्वामी, कृपा करा, मार्ग दाखवा. स्वामींचं ह्या गोष्टीवर मार्गदर्शन ऐकण्याच्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वामींचे तुम्हाला अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे ते आम्ही सर्व भाविकांसोबत शेअर करू आणि त्याने सर्व भाविकांची जास्तीत जास्त श्रद्धा वाढेल. चला तर मग स्वामी आपल्याशी काय बोलतात हे आपण आज ऐकूया. अरे भल्या, थकलास म्हणू नकोस. थांब. हे जग बदलत गेलं, पण तुझा चांगुलपणा जर टिकून राहिलं तरच माझं अस्तित्व तुझ्यात टिकून राहील. हे स्वार्थाचं जग आहे, पण भक्तासाठी तो एक परीक्षेचा काळ आहे. आता नीट ऐक, तुला मी सांगतो या जगात चांगल्या मार्गावर चालत राहण्याचं खरं तत्वज्ञान. भक्त बोलतो, स्वामी हे जग फार बदलत चाललंय. सगळीकडे स्वार्थ, द्वेष, अहंकार. कुणी कुणाचं खरं नाही. चांगलं केलं तरी उलट निंदा होते. मग अशा जगात मी तुझ्या मार्गावर चालू तरी कसा स्वामी. स्वामी आपल्या बाळाला प्रेमळ आवाजात बोलतात, बाळा, हेच तर खरं युग आहे जिथं भक्ती कसोटीला लागती. स्वार्थी जगात निस्वार्थ सेवा करणे हेच खरे तप आहे. हे जग तुला कधीही सोपं वाटणार नाही, पण मी आहे ना तुझ्यासोबत. स्वामी बोलतात, समोरचा माणूस तुला नोकरीसाठी, पैशासाठी किंवा प्रसंगी प्रसिद्धीसाठी वापरू शकतो, पण जर तू आपली शुद्ध भावना जपलीस तर तुझं अशांत मन कधीच होणार नाही. लोकांचे व्यवहार बदलतील, पण माझा भक्त बदलू नये अशी माझी इच्छा आहे. स्वामी इतकं कठीण असतं हे सगळं. प्रेम दिलं तरी लोक गैरफायदा घेतात. मौन राहिलो तर दुर्बल समजतात. काय करावं स्वामी. तू प्रेम करत जा, पण अंध होऊ नकोस. तू मौन बाळग, पण सहज गती राहा. माझा भक्त म्हणजे संतासारखा सौम्य आणि वाघासारखा सावध असला पाहिजे. स्वामी सांगतात, हे युग तुला नेहमी बाहेरचं सौंदर्य दाखवतं, पण आतला अधर्म लपवतं. माझा भक्त बाहेरून जितका साधा तितकाच आतून तेजस्वी असावा. अपमान सहन कर, पण आत्मसन्मान जप. मदत कर, पण उपयोग करून घेऊ दिलं नाही पाहिजे. चांगलं कर, पण त्याचा गर्व करू नकोस. हीच खरी भक्ती आहे. स्वामी, भक्ती म्हणजे काय? फक्त मंत्र, पूजा, आरती पुरेशी नाही का? नाही बाळा. भक्ती म्हणजे अभ्यास चांगुलपणाचा, संयमाचा, सेवाभावाचा आणि स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा. मंत्र हे फक्त माध्यम आहे. भक्ती म्हणजे तुझं वागणं. मनाच्या शुद्धीकरणासाठी नकारात्मक भावना ओळखून त्या दूर करणं हे गरजेचं आहे. लोक, मत्सर, अपमान हे तुझ्या भक्तीचे अडथळे आहेत. वाणीवर संयम ठेवायला शिक. राग आला तरी मौन पाळ. कुणालाही अपशब्द देणं म्हणजे माझी निंदा करणं होय. संतसंग आणि साधना ह्या नेहमी करत जा. चांगल्या लोकांमध्ये राहणं, चांगलं ऐकणं आणि नामस्मरण करणं ही एक साधना आहे. सेवा आणि समर्पण. दुसऱ्याला मदत करत मनात मी केलं असं म्हणू नकोस. हे सगळं माझ्या प्रेरणेने होतं ही भावना ठेव. स्वतःचं रक्षण, पण अहंकाराशिवाय. समोरच्यांनी जर वार केला तर तू मौनाने उत्तर दे, पण तुझं मन त्याच्या हातात जाऊ देऊ नकोस. भक्त म्हणाला, स्वामी माझ्यावर टीका होते, मी चांगलं करतोय तरी लोक नाव ठेवतात. बाळा, तू सागरासारखा हो. वरचं पाणी हलतं, पण खोल पातळीवर शांतता असते. लोक बाहेरून टीका करतील, पण तू आतून माझं स्मरण करत राहा. स्वामी, लोक माझ्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात. भोळेपणा म्हणजे अज्ञानता नव्हे, ती निष्कलंकता आहे. पण तू सजग असणं ही माझी आज्ञा आहे. तू कोणाला त्रास नको देऊस, फक्त स्वतः त्रासही सहन करू नकोस. दररोज कमीत कमी 5 ते 15 मिनिटं स्वामी समर्थ याचा जप कर. एक वेळ भोजनापूर्वी श्री स्वामी समर्थ म्हण.
आठवड्यातून एकदा भजन, आरती किंवा अभंग ऐक. एखाद्याला न बोलता मदत करणं म्हणजे निस्वार्थ सेवा. वाईट बोलणाऱ्यांना उत्तर न देता त्यांच्यासाठी मनात शुभेच्छा मागणं. ही 5 काम जर दररोज केलीस तर हे स्वार्थी जग तुझ्या भक्तीला त्रास देऊ शकणार नाही आणि तू माझा असशील तर मी तुझा आहे. स्वामी, आता समजलं, ही भक्ती म्हणजे एकच वेळी सजगपणा, प्रेम, समर्पण आणि सामर्थ्य. मी यापुढे कुणालाही दोष देणार नाही, तुझ्या नावानं चालत राहीन. माझा भक्त जर अंतःकरणाने भक्ती करतो तर जगाचं कोणतंही आणि कुणीही त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. फक्त तू चालत राहा, थांबू नकोस, मी तुझ्या सोबत आहेत प्रत्येक पावलावर. जो माझा नित्यनियमाने न चुकता नाव घेतो त्याला कुठलंच संकट त्याच्याजवळ जास्त दिवस टिकणार नाही. त्या संकटामध्ये त्याला लढण्याची हिंमत मी देत असतो, त्याला मार्ग मी सुचवत असतो, त्याच्यापर्यंत मदतीचा हात हा मी पोहोचवत असतो. पण त्यासाठी आवश्यक आहे ते फक्त म्हणजे माझं नामस्मरण करणं आणि चांगल्या मार्गावर राहणं आणि संयम ठेवणं. कितीही वाईट वेळ येऊ दे, कितीही मोठा प्रसंग येऊ दे, पण त्या प्रसंगामध्ये समोरच्यांबद्दल किंचितही वाईट भावना ठेवायचा नाही. कधीच असा विचार नाही करायचा की त्यांचं असं वाईट झालं पाहिजे. समोरचा अतोनात त्रास देतोय पण तुझ्या मनात त्याच्यासाठी चांगली भावना असेल, त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी, त्याची बुद्धी चांगली सेवा ठेवण्यासाठी तू जर देवाकडे प्रार्थना करत असशील, माझ्याकडे प्रार्थना करत असशील तर मी सदैव तुझ्यावर प्रसन्न राहील. कारण जेव्हा कोणी आपलं वाईट करत असतं आणि आपण त्यांच्याबद्दल चांगले विचार करत असतो, ह्यापेक्षा मोठी भक्ती ह्या जगामध्ये कुठलीच असू शकत नाही. जो स्वामीचं नाव घेतो त्याला भय नसतं, जो सेवा करतो त्याला कधी हार नसतं. तू भक्ती करत राहा, मी आहे, मी राहीन. चांगुलपणा कधीच गमवू नकोस, तोच तुझा खरा ओळख आहे. स्वामी म्हणतात, जग जसं वागेल तसा तू वागू नकोस. तुझा चांगुलपणा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. इतरांना फसवलं तरी तू फसू नकोस, कारण माझं अस्तित्व तुझ्या त्या सद्गुणात आहे. स्वतःची मर्यादा ओळख आणि त्या मर्यादांवर ठाम राहा. स्वामी स्पष्ट करतात की स्वतःला गमवून इतरांसाठी झुकत राहिलास तर लोक तुझा फायदा घेतील, पण जर तू संयमाने नम्र पण ठाम राहिलास तर कुणालाही तुला ढकलू शकणार नाही. प्रत्येक कृतीपूर्वी मला आठव, मग चुकीचा निर्णय होणारच नाही. स्वामी भक्ताला सांगतात, या जगात वागताना मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस. कुणाशी बोलताना, वागताना, निर्णय घेताना फक्त एक क्षण मला आठव, तुझी वृत्ती बदलून जाईल. भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, ती म्हणजे सतत सजग राहून चांगुलपणा जपणं. स्वामींचा खरा संदेश म्हणजे भक्ती ही देवतालाच नसते, ती तुझ्या प्रत्येक वागण्यात असावी. इतरांचा उपकार न करता आपलेपणाने जपणं, प्रेमाने वागणं आणि निस्वार्थ राहणं हाच खरा जप आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलला जॉईन करा, म्हणजे थेट तुमच्याशी फक्त पर्सनली बोलणं होईल आणि तुमच्या अडचणींवर आपण समाधान काढू, तेही स्वामींच्या नियमांनुसार चालून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.